मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन। गेटवे ऑफ इंडिया परिसरामधल्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी। शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत महाविकास आघाडीचं आंदोलन। उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मारले जोडे। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद। महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट करा, उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका। तर पुतळा उभारण्याची काय घाई होती, उद्धव ठाकरेंचा सवाल। उद्धव ठाकरेंना 2 वर्षांपूर्वी जनतेने गेट आउट केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी राजकारण करणं ही दुर्दैवी घटना, मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका। पन्नास वर्ष शिवरायांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीचं आंदोलन। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरती फडणवीसांची टीका। सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला, चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला सवाल। तर काँग्रेस यावरती राजकारण करतंय, बावनकुळेंचा आरोप। आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारचा पूर्ण फोकस राहील, खासदार सुप्रिया सुळेंचं आश्वासन। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली महाराष्ट्राची माफी। या प्रकरणी चौकशी करून दोषींवरती कारवाई केली जाणार, अजित पवारांचं आश्वासन। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी। सुनील प्रभू आणि जयंत पाटलांच्या याचिकेवरती सुनावणी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता। सरकार मुदतवाढ देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती। रेशन दुकानामधील मोफत तांदूळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। त्याऐवजी आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मिठासह 9 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार। गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे बाप्पाच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश मंडळांची लगबग। मुंबईमध्ये आज सुमारे 41 गणपती बाप्पांचं आगमन। ढोलताशांच्या गजरामध्ये लेझिम आणि गोविंदा पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन। बाप्पाला बघण्यासाठी मरोळकरांची मोठी गर्दी। मरोळच्या महाराजाचं यंदा 40वे वर्ष। मुंबईमध्ये गणेश आगमन मार्गावरील 13 पूल धोकादायक पुलांवरती शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी, पालिकेचं आवाहन। भारत-पाक सीमेवरती पूंछमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा होणार। सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाप्पाची मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना। 4 दिवसांनी ही मूर्ती पूंछमध्ये दाखल होणार। पश्चिम रेल्वेवरच्या मालाड स्थानकामध्ये बदल। प्रवाशांच्या सोयीसाठी 4ही प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडण्याच्या मार्गामध्ये बदल। गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा खर्च 250 कोटींनी वाढला। हळवेपाड्यामध्ये टीबीएम यंत्रासाठी खड्डा खणण्यास जमीन देण्याला आदिवासींनी विरोध केल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ। मुंबई पालिकेमध्ये 111 निरीक्षक पदांसाठी भरती। 4 सप्टेंबरला होणार परीक्षा। भरतीमुळे अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाईला वेग येणार। तृतीयपंथीयांसाठी आता केईएम मध्ये ओपीडी सेवा। सखी 4 चौघी याच्या सहकार्याने यूरोलॉजी विभागामध्ये तृतीयपंथीयांसाठी दर शनिवारी दुपारी 3 वाजता ओपीडीची सेवा। मालाडमधल्या इनॉर्बिट मॉलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याचा आरोप। संबंधित हॉटेल मॅनेजर आणि वेटरवरती गुन्हा दाखल।
ज्येष्ठ मराठी नाट्य आणि साहित्य समीक्षक संशोधक प्राध्यापक विजय तापस यांचे दीर्घ आजारामुळे निधन. ते 70 वर्षांचे होते. तापस यांची कर्करोगाशी झुंज अपयशी, उपचाराच्या दरम्यान निधन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.